नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची सगळी तयारी सुरू आहे. अर्थात महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका ज्या आहेत त्यांची निवडणूक जी आहे ती लागलेली आहे आणि या दृष्टीने सगळेच उमेदवार जोरदार तयारीला लागलेले आहेत, सगळे पक्ष तयारीला लागलेले आहेत. आज आपण अशाच एका उमेदवाराची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तो यासाठी की आज आपण अनेक उमेदवार पाहतोय जे प्रचारामध्ये उतरलेले आहेत, लोकांपर्यंत पोचत आहेत, लोकांपर्यंत जे काही ते करणार आहेत त्या वॉर्डमध्ये, त्या प्रभागामध्ये त्याविषयी सांगतायत. त्यांचं कार्य जे आहे त्याविषयीचा आढावा जो आहे तो घेतला जातो आहे. आज आपल्यासोबत आहेत संजय कांबळे, जे भाजपाचे वॉर्ड क्रमांक 45चे उमेदवार आहेत. त्यांची कहाणी जी आहे ती वेगळी यासाठी आहे की अनेक उमेदवार जे ते यापूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते निवडणूक लढवत आहेत. अनेक वर्ष पक्षामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांची एक स्वतःची ओळखसुद्धा आहे. पण संजय कांबळे जे आहेत ते पक्षामध्ये गेली काही वर्ष जवळपास 1 दशक तरी काम केलेलं आहे त्यांनी, पण कोणत्याही पदावर काम केलेलं नाही. पण अत्यंत निष्ठेने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि अत्यंत संघर्षमय असं त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे. त्यातूनसुद्धा त्यांनी या राजकीय वाटचाल जी आहे ती करण्याचा निर्णय घेतला. तर त्यामुळे त्यांच्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या अशा व्यक्तीला ही उमेदवारी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्यामुळे त्यांचा सगळा प्रवास आपण जाणून घेऊया. तो निश्चितपणे तुम्हाला आवडेल आणि त्याबद्दल निश्चितपणे आपल्या मनामध्ये सुद्धा कुतूहल असेल. संजयजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. तर सर्वप्रथम अभिनंदन, तुम्हाला ही उमेदवारी मिळाली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आलात आणि बहुतांश वेळेला असं सांगितलं जातं की सर्वसामान्य कुटुंबातल्या कोणाला कसं काय मिळणार, उमेदवारी कशी मिळणार किंवा मोठं पद कसं काय मिळणार, पण तुम्हाला ते मिळालेलं आहे. खरं तर मलाही तशी शाश्वती नव्हती की मला हे तिकीट मिळेल आणि मी नगरसेवक म्हणून लोकांच्या समोर जाईन. पण यात सर्वात मोठा जो वाटा जर कोणाचा असेल तर आपले स्थानिक आमदार माननीय अतुल भातखळकरजी यांच्या विश्वासामुळे, त्यांच्या सोबत जे काम मी केलं त्याचा मोबदला म्हणून त्यांनी मला म्हणा किंवा एक आशीर्वाद म्हणून त्यांनी मला हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. त्याचबरोबर आमचे खासदार पियुष गोयल साहेब आणि बाळा तावडे साहेब जिल्हाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेब, ह्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी जनतेसमोर नगरसेवकासाठी आशीर्वाद मागत आहे. किती वर्ष साधारणपणे तुम्ही भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहात? भारतीय जनता पार्टीची म्हणजे खऱ्या अर्थाने जर मी सुरुवात केली असेल तर त्याला 30 वर्ष जवळपास होत आली. अच्छा. 1997 पासून मी भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून दलित आघाडीच्या अध्यक्षाच्या या नात्याने मी पक्षाची जबाबदारी घेतली वॉर्डाच्या. त्यानंतर झोपडपट्टी जनता परिषद, मग महामंत्री, मग अध्यक्ष, वॉर्डाचा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर शेवटी मी जिल्ह्याचा 2 वेळेचा अनुसूचित जाती मोर्चाचा दोन टर्म म्हणजे 3 वर्षाचे 2 टर्म जिल्हा अध्यक्ष म्हणून मी काम पक्षाचं जबाबदारी सांभाळली. आणि त्याच्यानंतर मी अतुल भातखळकर यांच्या सोबत गेली 11 वर्ष त्यांच्या सोबत काम करतो आहे आणि त्याचा फायदा मला झालाय. मला लोकांपर्यंत पोहोचता आलं. आमदार फंडाच्या माध्यमातून जी विकास कामे होतात, लोकांची केली जातात, त्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळाली आणि त्याचाच फायदा आता मला निवडणुकीमध्ये होतोय असं मला वाटतं. तुमची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यात कुठेही कोणी राजकीय अशा एखाद्या पक्षाशी संबंधित म्हणजे वडील असतील किंवा त्याआधी कोणी असं होतं का की ज्याच्यामुळे तुम्हाला ही प्रेरणा मिळाली? नाही, अजिबात नाही. म्हणजे मला वाटतं मी पक्षामध्ये मी एकमेव असा कुठल्या पक्षाशी जुळलेला एक साधारण कार्यकर्ता आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये असं कोणी पार्श्वभूमीवाले नाही आहेत. पण एक आवड निर्माण झाली. म्हणजे माननीय स्वर्गवासी अडवाणीजींची जेव्हा रथयात्रा होती त्या रथयात्रेमधून प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीसाठी काम करावं अशी एक इच्छा झाली. वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजे कुटुंबाची खूप हलाखीची परिस्थिती होती. 14व्या वर्षापासून मी काम करायला सुरुवात केली. पेपर लाईन्स टाकल्या. अच्छा. एक स्टॉल पेपरचा माझा
कुरार विलेजमध्ये एक होता, तिथे वडील बसायचे. सकाळी आम्ही 3-3:30 वाजता उठून दादरला जाऊन पेपर घेऊन येणं, तो सगळ्यांच्या बरोबरी वाटणं, हा एक व्यवसाय होता. त्यानंतर मग मी काही काळ आमच्याच विभागामध्ये वडापावची गाडी चालवली आणि त्या माध्यमातून आपल्याला एक उदरनिर्वाहाचं साधन मिळेल म्हणून ते केलं. आणि मग ते कुठेतरी पुरे होत नव्हतं, म्हणून मग मी ड्रायव्हिंग सुरुवात केली. 1993 मधून मी माझं लायसन्स मी काढलं आणि त्याच्यानंतर सलग जवळपास 12 ते 15 वर्ष ड्रायव्हिंग म्हणजे नोकरी केली. तर तो अनुभव होता आणि त्याच्यानंतर मग मला आमदार अतुल भातखळकर यांचा सहवास लाभला आणि मग खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. आता तुम्ही सांगितलं हा प्रवास जो आहे तो खूपच म्हणजे संघर्षमय आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागली, या सगळ्या परिस्थितीतून जावं लागलं, वडापाव विकावे लागले किंवा ड्रायव्हिंग करावी लागली आणि तिथून आज तुम्ही एक उमेदवार म्हणून लोकांसमोर जात आहे. तर कसं वाटतं, म्हणजे ज्या वेळेला अशी संधी मिळते की आपल्याला एक नगरसेवक पद जे आहे ते भूषवण्यासाठी एक आपल्याला उमेदवारी दिलेली आहे, तर तेव्हा एक खरं मोठी जबाबदारी, एक मोठं एक आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. खरोखर आव्हान तर आहेच आणि ते मी पेललं आहे माझ्या स्वतःवर. कारण कसं आहे की एवढ्या मोठ्या पक्षाने ही जी जबाबदारी दिलेली आहे ती काहीतरी विचार करून पुढचं आपलं विजन जे आहे, कारण ज्या वॉर्डाची मला आज उमेदवारी मिळाली आहे तो भारतीय जनता पार्टीचा गड राहिलेला आहे. साधारण डॉक्टर राम बारोटजी 1900 मला वाटतं 2017 मध्ये जेव्हा इथून निवडून आले त्यावेळेला त्यांना 10,000पेक्षा जास्त लीड या वॉर्डामधून होती. त्याच्यानंतर खासदार माननीय पियुष गोयलजींची जेव्हा निवडणूक लोकसभेची होती तेव्हा या वॉर्डातून 17,000 ते 300 एवढ्यापर्यंतची लीड होती. आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या जेव्हा विधानसभेची जेव्हा निवडणूक होती ती जवळपास लीड ही 18,500ची होती. त्यामुळे हा एक असा गड मानला जातो. भारतीय जनता पार्टी तिथे गुजराती, मारवाडी, जैन समाज मोठ्या प्रमाणावर आहे, मराठी समाज आहे, थोड्याफार प्रमाणात मुस्लिम आणि इतर प्रांतीय लोक पण आहेत. पण मला एकच फायदा झालेला आहे की लोकांना मी त्यांच्यातला वाटतो, एक सर्वसामान्य माणूस वाटतो. म्हणजे कुठलाही व्यक्ती किंवा मित्र हे त्यांना असं स्वतःलाच गर्व वाटायला लागले की आमच्यातला एका माणसाला, सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस त्याला पक्षाने तिकीट दिली आहे, जबाबदारी दिली आहे. आणि मला वाटतं हेच एक प्रचाराचं माध्यम मला खूप म्हणजे काय म्हणतात त्याला आपण अजून जोम आणि शरीरात उत्साह निर्माण करण्यासाठी मिळतंय मला. मग आता तुम्ही हे प्रचाराला लागलेला आहात, तर साधारणपणे तुमचं एक प्रचाराचं एक हे असतं किंवा आपल्याला अमुक हे काम करायचे किंवा लोकांना ज्या काही अपेक्षा असतात तर ते काय तुम्ही लोकांपर्यंत सांगताय? जो वॉर्ड 45 इथे जिथून निवडणूक लढवतोय तो एक कचरामुक्त वॉर्ड करण्याचं मी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आमदार अतुल भातखळकरांच्या माध्यमातून जवळपास सर्व रोड हे सीसी कॉन्क्रिटीकरणाचे झालेले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न जवळपास संपलेला आहे. बाकी जी ड्रेनेजची कामं आहेत, चाळीमधली जी दत्तक वस्ती योजना आहे त्याच्यावर मला भर द्यायचा आहे. आणि ज्या सोसायट्यांच्या काही समस्या असतील, म्हणजे नॉर्मली हेच जे काही कचरा आहेत किंवा इतर बाहेरच्या ड्रेनेजचे इश्यू आहेत जे सोसायटीच्या त्यांच्या आवारात येत नाही, तर ते त्याच्यावरती मला जोर द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मला जीवदयासाठी मला काम करण्याची खूप इच्छा आहे. कारण मनापासून असं वाटतं की आपण जीवदयासाठी काम करावं आणि येणाऱ्या दिवसात मी ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. हा थोडासा एक शेवटचा प्रश्न म्हणून, तुम्ही या संघर्षमय तुमच्या आयुष्याबद्दल सांगितलं, तर त्यातला आता हे सगळं मिळालं आहे, तुम्हाला एक संधी मिळालेली आहे, उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यात माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोचताय, तर कुठेतरी पुन्हा जुने दिवस जे आहेत ते आठवतील किंवा तो संघर्ष आठवेल की आपण कुठून आलो इथपर्यंत, तर त्यावेळेला काय वाटतं मनामध्ये? नाही, खरं तर मी ते संघर्षाचे दिवस विसरलोच नाही आणि विसरू शकणार पण नाही आहे. आणि मी तेच माझ्या मनात, माझ्या म्हणजे विचारात ते आवर्जून आणणार आहे की मी एक कार्यकर्ता असल्या कार्याने मला माझ्या कार्यकर्त्यांची जास्त म्हणजे त्यांची मान सन्मान ठेवणं, त्यांना कुठेही दुःखवता कामा नये याची मी पूर्णपणे काळजी घेतोय.
जेणेकरून एक कार्यकर्ता हा फक्त कुठल्याही म्हणजे आमिषाला बळी पडत नाही. हम्म. त्याला फक्त मान आणि सन्मान हवा असतो बरोबर. आणि तो देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. आता याच्यात तुमच्या कुटुंबाचा निश्चितपणे पाठिंबा असणार की म्हणजे शेवटी समाजाला जेव्हा वाहतो एखादा माणूस स्वतःला त्यावेळेला कुटुंबाचा पाठिंबा असतो, तर त्याविषयी काय सांगाल? माझी आई जवळपास 75 वर्षाची आहे ती, आणि मला अपत्य नाहीत. माझे हे माझी जी पत्नी आहे ती अर्धांग वायू आहे तिला, आणि तिला बाकीचे पण काही डिझीज असल्यामुळे ती पूर्ण वेळ देऊ शकत नाही. पण आई आणि माझा लहान भाऊ, त्याची दोन्ही मुलं आणि त्यांची पत्नी असा पूर्ण, आणि जेव्हापासून हे तिकीट डिक्लेअर झालेलं आहे तर माझ्या गावचे सगळे माझे नातेवाईक, इवन आजही मी इथे येण्यापूर्वी जवळपास माझे मामा, माझ्या मामांची मुलं, हे सगळे नातेवाईक मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि ते पदयात्रेमध्ये माझ्या सोबत फिरतायत. आणि ते बघून पण मला खूप म्हणजे प्रोत्साहन मिळत आहे की आपल्याला पुढे करण्यासाठी खूप काही आहे, समाजासाठी करण्यासाठी आहे. आणि जी लोक आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळत नाही या गैरसमजात होतं, त्या लोकांचा तो गैरसमज दूर झालेला आहे. त्यामुळे मला अशाही कार्यकर्त्यांना, नवीन कार्यकर्त्यांना जोडायचंय, त्यांना उमेद द्यायची आहे की हा एकच पक्ष असा आहे की जिथे काहीही होऊ शकतं. जे म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है, तर माझं असं वाक्य असेल की अतुल जी है तो मुमकिन है. खरोबर तुमचा हा सगळा प्रवास जो आहे तो निश्चितपणे येणारे जे कोणी नवीन कार्यकर्ते असतील किंवा तरुण पिढी असेल त्यांना प्रेरणादायी ठरेल, ते सुद्धा राजकारणामध्ये या उद्देशाने नक्कीच येऊ शकते. मला असं वाटतं की मी एक सांगू इच्छितो की मी अनेक निवडणुका बघितल्या. कार्यकर्त्यांना बोलवावं लागतं, त्यांना आमंत्रण द्यावं लागतं की प्रचार फेरी आहे, अमुक आहे. पण ही पहिली निवडणूक जी माझी आहे स्वतःची, मला कुठल्याही कार्यकर्त्याला सांगावं लागत नाहीये. ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे येत आहेत, वेळ देत आहेत, कुठलीही अपेक्षा न ठेवता. कारण त्यांना माहितीये की कांबळे स्वतःकडेच त्याच्याकडे काय नाही तर तो आम्हाला काय देणार, पण तू निवडून आल्यानंतर मग आमच्यावर लक्ष ठेव, अशा प्रकारची एक भावना त्यांच्यामध्ये आहे. आणि मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की मी तुमच्यातलाच एक सामान्यच कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. मी सगळ्यांना आवर्जून सांगतो की मला कोणीही नेता किंवा सरवीर म्हणू नये, मी माझ्या नावानेच मला हाक मारावी, एवढी माझी इच्छा आहे. आणि मी त्या पद्धतीने कार्यकर्त्यांची वागणूक करतोय. निश्चितपणे खूप खूप चांगले विचारसुद्धा तुम्ही मांडलेत आणि एक प्रकारे तुमच्या या उमेदवारीमुळे निश्चितपणे अनेकांना उमेदसुद्धा मिळेल की आपण सुद्धा राजकारणात यावं. पक्षात कुठल्याही जर आपण अशा पद्धतीने एक संधी मिळाली तर त्याचा कशा पद्धतीने माणूस सोनं करू शकतो आणि संघर्ष असला तरी पुढे त्याला संधी मिळेल, त्याच्यासाठी दरवाजे उघडतील, हे सगळं दिसून येतं. तुम्ही ते न्यूज डंकामध्ये आलात आणि तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल सांगितलं, त्याबद्दल खूप खूप आभारी होतो. आपले हे खूप खूप न्यूज डंकाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण संजय कांबळे यांच्याशी संवाद साधला. भाजपाचे, महायुतीचे ते उमेदवार आहेत वॉर्ड क्रमांक 45मधून आणि त्यांचा अत्यंत संघर्षमय प्रवास आहे. तो प्रवास असतानासुद्धा त्यांना आत्ताही संधी मिळालेली आहे, नगरसेवक पदासाठी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर त्यांना शुभेच्छा न्यूज डंकाच्या वतीने. आपल्याला ही सगळी मुलाखत कशी वाटली हे जरूर सांगा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.